बघू शकता तुम्ही हे खंडोबाचं मंदिर आहे. आपण मंदिराच्या पायथ्याशी म्हणजे अजून आपल्याला जायचे 5 मिनिटं पुढे जावं लागेल. आणि हे खंडोबाचं मंदिर आहे. आपल्याला इथे गडावरती जायचं आहे. आपण चाललो आहे त्या गडावरती. गाडी थांबवली रस्त्यामध्ये थोडं गडाच्या म्हणजे एक 5 मिनिटाच्या अंतरावरती आहे आपण. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपलं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण आलेलो आहे मुलगावचं खंडोबाचं मंदिर आहे. त्या मंदिरावरती आपण चाललेलो आहे. आता मंदिराचे आपण पायथ्याशी आहेत. तिथनंच आपण आता मंदिरावरती जाणार आहेत. तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. महाराष्ट्राचे आराध्य दैवत खंडोबाचं मंदिर आहे. एक मंदिर आहे आपलं जेजुरी गडावरती आणि दुसरं मंदिर आहे आपलं मुलगावला. तर आपण मुलगावच्या मंदिरावरती जातो आहे. प्रत्येकाला जेजुरीला जायला भेटत नाही, तसं आपल्याला पण भरपूर वेळा जेजुरी जाण्याचा प्रयत्न केला, पण आपला टाईम काय भेटत नाही. तर आपण जवळच मुलगावला आलेलो आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू करा, दाखवतो तुम्हाला मंदिर. बघू शकता ही समोरच कमान आहे. या कमानीतून आपल्याला पुढे वरती जायचे गडावरती. इकडनं सुरुवात होते गडावरती जाण्यासाठी. आपण वरती जाऊ आता खंडोबाच्या मंदिरावरती. आणि इथून पायऱ्या चालू होतात. मंदिराच्याच लेफ्ट साईडला एक पूजेचं सामान वगैरे इथे भेटतो आणि इथलाच मंदिरावरती जाण्याचा रस्ता आहे. बघू शकता तुम्ही. मंदिरावर जाण्यासाठी इथं पहिली पायरी लागते. 550 पायऱ्यात मंदिरावरती जाण्यासाठी पायऱ्या चढून जावं लागतो. आणि हे पायथ्याला मंदिराच्या पायथ्याला एक मंदिर आहे. देवीचं दर्शन घेऊ पायथ्यावरती आपण आणि मग जाऊ आपण वरती गडावर चढू. दाखवतो तुम्हाला. बघू शकता पायथ्यालाच मंदिर आहे देवीचं. इकडनं आपण दर्शन करून आपण गडावरती जाऊ. बघा लोक चढतात वरती गडावरती. आम्ही पाऊस आला म्हणून थांबलो आता कालच्या मंदिरामध्येच. पण आम्ही पण चढू, जर पाऊस जास्त आहे त्यामुळे आम्ही थांबलेलो आहे. कारण की डायरेक्ट चढलो तर मग व्हिडिओ शूट करता येणार नाही, त्यामुळे आपण इथं थांबलेलो आहे पायथ्यालाच. तो व्हिडिओ कंटिन्यू करा. पाऊस थांबलेला आहे आता, बऱ्यापैकी कमी झालेलं आहे. पण आपण गडावर चढायला सुरुवात तर केलेली आहे. चढू आपण आता वरती गडावरती. चालूच आहे. पाऊस काय थांबत, त्याचा गडावरती पाऊस चालूच असतो, त्यामुळे थांबून काय जास्त उशीर उपयोग नाही. जेवढा वरती कवर करता तेवढा करून घेऊ पटकन. पावसाचे दिवस आहेत, पाऊस पडतच जाणार आहे. पण आपण चढू गडावरती. बघू शकता कसं घनदाट जंगल आहे मस्त की. आणि त्या दोन्ही साईडून झाडं आहेत आणि झाडांच्या मधून रस्ता जातोय. पायऱ्या आहेत. ह्या पायऱ्या चढायच्याच आपल्याला. पण भारी वाटतंय एकदम मस्त आहे की. अशा पायऱ्या चढत आपण चाललोय वरती. दम तर आता खालीच लागलेला आहे. अजून 50 पण पायऱ्या चढलो नाही. बघू किती चढता येतात, किती ठिकाणी कधी स्टॉप घेतो आपण. कारण की सवय नाही, काय नाही, बॉडी झाली जड. जेवढा चढता येईल तेवढाच चढू. पायऱ्या पण खतरनाक आहे. त्या चिकट झाल्या पावसामुळे. बघू शकता भरपूर चिकट झालाय, त्यामुळे चालायला मग भीती वाटते. आणि चढू. थोड्या पायऱ्या चढून आपण पुढं आल्यानंतर बघू शकता काही हे अवशेष आहेत. याचा इतिहास आपल्याला माहीत नाही, पण पायाचे ठसे आहेत. तिथं नंदीची मूर्ती आहे आणि हे पायाचे ठसे आहेत. कसलेत काय माहीत नाही, पण बघू शकता तुम्ही पायाचे ठसे आहेत का दुसरा काय ते पण आपल्याला ॲक्च्युली माहीत नाही. पण असो, आपण दर्शन घेऊन पुढे जाऊ. आपल्याला पुढे जायचं अजून. पायऱ्या चढायच्या आहेत.
थोडा पुढं आल्यानंतर ना एक नॉर्मली थोडा ग्राउंड टाईप लागतो इथं. तो लहान मुलगा जाऊन आला, आपण चाललो आता. ग्राउंड टाईप लागतो म्हणजे एक थोडंच पुढे पायऱ्या चढल्यानंतर. आणि कचरा कुंडी येते, घाण करायला नको, साईडला फेकायला नको कुठे पण, म्हणून कचरा कुंडी. आणि बघू शकता पायऱ्या, त्या जड पायऱ्या त्या त्रास होईल चढायला. चढू तरी पण आपण, आपल्याला चढायचं आहे, ते जायचं आहे. मला एक माहीत नाही, पण प्रत्येक गडावरती जातो आपण ना. आता बंद केलं ट्रेकिंग, पहिले जायचो प्रत्येक गडावरती ना. एक नाही कुत्रा भेटायचा बघायला. बघा इथे बघायला भेटते. प्रत्येक ठिकाणी बघायला भेटतो. तुम्ही कुठेही जा, कोणत्याही गडावरती जा, तुम्हाला अनुभव आला असेल, एक ना एक कुत्रा हा बघायला भेटणारच. काय देवाची लीला आहे का माहीत नाही आपल्याला, पण बघायला भेटतं. ओमकार चालतोय, दम लागला ना ओमकारला. आपण चाललोय, बघू शकता ओमकार गेला पुढं, मी अजून बराच लांब आहे, मला लागलाय दम. आपल्याला सवय नाही, वजन वाढलंय मारण्याचा. असती जाऊ वरती, दम लागल्यावर. बघू शकता कशा पायऱ्यात त्या, दम का लागणार नाही. पायऱ्या डेंजर पायऱ्यात. दम लागल्यावर चढण्याचा प्रयत्न कर. असती चढ, बेकार अवस्था आहे. तरी पण त्या ठीक आहे, खाऊन आलो नाही. खाल्लं म्हणजे नाश्ता केलाय, दुपार टाईम झाला आहे, पण बोललो जेवावं नाही. जेवलो तर अजून अंग लटी आहे, म्हणून थोडं नाश्ताच केला आणि निघाला. बघू शकता आपल्याला खेकडे बघायला भेटले गाडा चढता चढता. तेवढाच खेकडीच्या बहाण्याने आपल्याला थांबायला तरी भेटले. इथं थांबलो पण नसतो, नाही तर दम लागला होता मरणाचा. भरपूर भारी. कंटिन्यू करा व्हिडिओ, दम लागत चालत चाललाय. 550 पायऱ्या चढायला पुरी झाली. इथं जिमला जाऊन काय उपयोग नाही झाला, बेकार अवस्था. लोक खाली उतरतात, आपण चढतोय. लोक खाली उतरतात, आपण जरा आराम करतो. दम लागले. ओमकार गेला कुठे का माहीत नाही. नाही बघू शकता हे खाली मुलगाव गाव आहे. बघू शकता किती मस्त गाव आहे. बघा ना, गावाला चारी बाजूनी जंगल आहे पूर्ण. गाव किती मस्त वाटते. एकदा व्हिजिट करा तुम्ही, भारी वाटेल. मंडळी मी अजून थांबलो, ब्रेक घेतलाय. ओमकार वरती जाऊन पण आलाय, कुठपण जाऊन आला काय माहिती. मला शोधत खाली आलेला आहे. बघा मला शोधत खाली जाऊन आला तो. थांबला एकटा बिचारा, कुठं जाऊन आला. कुठे गेलतो ओमकार तू? तर खांबल्यापर्यंत गेलता. ते आल्यावरचे पाणी आले तसे. चालू आपण. असते दम लागलाय, पण काय उपयोग नाही. ओमकार एवढ्या वर्ष 10-15 वर्षाला जिमला जातोय, पण काय 550 पायऱ्या चढत पुरी झाली आपली. कलंक आहे जिमच्या नावाने. मी नुसता जिमला जायचा, वॉर्मअप करायचा नाही, कार्डिओ करायचा नाही, काय नाही, नुसता व्यायाम करायचा, निघायचा, अशी अवस्था आहे. बघू शकता आपण गडाच्या जवळच आलेलो आता. थोड्या वेळातच पोहोचू आपण. आणि महाराष्ट्र शासनाने काय बांधकाम केलेलं आहे, भक्त निवास आहे.
भक्तांवर चालू आहे बंद आहे आपल्याला काय माहीत नाही. भक्तांवर चालू आहे का बंद आपल्याला काय माहीत नाही, पण आपण कंटिन्यू जाऊ पुढे. हे बा पाण्याच्या कचरा कुंडी इथे पण पाहिजे चांगल्या गोष्टीत. ओमकार चाललाय पुढे. हे काय रोटरी कंपनी बॅनर लावलेलं आहे स्वच्छते संदर्भात आहे. पुढे पण एक पाण्याचे टाके. दम लागलाय भरपूर. पुरी झाले ना भूतो ना भविष्य. अशी परिस्थिती परत नाही तरी यायला पाहिजे. एवढा दम लागला ना काही उपयोग नाही माणसाचा. या वयात दम लागलाय. हे पाण्याचे टाके चालू आहे बंद आहे माहीत नाही ते पण आपल्याला. पाईपलाईन दिसते इथे चालू असेल कदाचित. ओमकार चालला आणि पुढं. ओमकार मुलं काय बसायला भेटत नाही काय नाही. अवस्था बेकार आहे मंडळी. हाऊस आहे म्हणून फिरतोय पण काय हाल होतात याचं त्याला माहीत. पण आता बॉडीच्या मागे लागून जमणार नाही. एकदा गणपती संपले. आता गणपती आहेत 2 दिवसावरती आलेत गणपती. गणपती संपले की कार्डिओ लक्ष द्यावं लागेल. हे हाल बेकार आहेत. 4 चौघात आलं तर इज्जतीचा फालतू जाईल. लोक टोमनं मारून मारून हैराण करतील. बघू शकता जवळ आपण आलेलो आहे मंदिराच्या. शेड दिसते जवळच आलो आहे मंदिराच्या. पोचू पुढे. चालत राहा पोचू आता मंदिराजवळ. अवस्था ही खूप बेकार आहे. ओमकार शेड खाली उभा आहे. मंदिर दिसते तुम्हाला समोर मंदिर आहे खंडोबाचं मंदिर. मुलगावचा खंडेरा. ही शेड आहे. जाऊ आपण आतमध्ये. पुढं काढ चल सांगतो मी. ओमकार विचारतोय चप्पल कुठे काढू. बघू चल ना. शेड खाली आल्यानंतर बघू शकतो चप्पलीसाठी स्टँड ठेवलेलं इथं. चप्पल इथे काढा सांगतात आणि मागेच 2 पाण्याचे टाकीत मोठे पाणी टाकीत. कचरा कुंडी पण इथे प्रॉपरली काम केलेलं आहे. बघू शकता मंदिराच्या शेवटचा टप्पा आहे एकदम. जिथं शेड आहे तिथं पण एक औषध दिसतंय देवाचं. काय ते माहीत नाही आपल्याला पण अवशेष पाहायला भेटतं आपल्याला इथे पण. आणि इथे समोर इथंच मंदिर आहे समोर. बघू शकता हे मंदिर. तर आपल्याला जायचे वरती. बघू शकता श्री क्षेत्र खंडेराय देवस्थान मुलगाव. इथं आपण चढतोय. थोड्याच वेळात आपण चढतोय आता. एक समोरच मंदिर. 10-12 पायऱ्या चढायच्यात आपल्याला आणि मग आपण फायनली चढलो वरती मंदिरावरती. पायऱ्या बघू शकता एकदम स्टेप कसे बेकार येतात पायऱ्या. बघू शकता पायऱ्या कशात. ओमकार वरती आराम करतोय. आपण चालतोय. मंडळी आपण फायनली वरती आलेलो आहे. बघू शकता माझ्या मागे मंदिर आहे. मंदिराच्या तिथे आपण पोहोचलेलो आहे. दर्शन घ्यायची वेळ झालेली आता. चला आपण दर्शन घेऊ मंदिरामध्ये जाऊ.
मंदिरमध्ये जाऊ, दर्शन घेऊ आपण. होऊ शकता नारळ गाभाऱ्यात नारळ फोडायचं नाही ते सांगितलेलं आहे. गाभाऱ्यात तांबड्याची वस्तू आणण्यास फोटो काढण्यास मनाई आहे. कोणत्याही प्रकारचा मांसाचा नैवेद्य गाभाऱ्यात ठेवू नये. बरोबर. अगरबत्ती वगैरे नारळ फोडायला इथं जागा केलेली चांगली. बघू शकता मंदिर. हे बघा, हे कुत्रं चालूच आहे. कुत्रं पाठीच असं मंदिराला. नंदी महाराज, सासू महाराज, नंदी महाराज मंदिरामध्ये जाऊ आपण. या दर्शन घ्या, काय प्रॉब्लेम नाही. या ना, या अहो या, काय नाही. खंडेरायाचं मंदिर आहे. बाहेरून दाखवलं, दर्शन घेऊन तर झालेलं आहे आपलं. मंदिर दाखवण्याचा प्रयत्न करतो तरी पण तुम्हाला मी बाहेरून होऊ शकतं. पब्लिक आले, पब्लिक फोटो काढण्यात व्यस्त आहे, आनंद घेते. मस्त हवा सुटले, तो ओमकार पण आहे. दर्शन तर झालं, मस्त हवा सुटले, हवेचा आस्वाद घेतो मस्तपैकी. आणि तुम्हाला मी ना दाखवतो आता बारवी डॅम. बारवी डॅम आहे इथे मंदिरावरून आपल्या बारवी डॅम दिसतात बघा समोर. बारवी डॅम यासाठी आहे ना मी 5 ते 6 वेळेला व्हिडिओ केले, पण आता कुठं फोटो क्लिअर झालेलं आहे. भरपूर वेळा ट्राय केली. बघू शकता बारवी डॅम एक नंबर. भारी मजा आली. फायनली भेटली बारवी डॅम. आणि त्यापेक्षा भारी आहे हे जंगल. बघू शकता किती घनदाट जंगल आहे. लांब 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 पूर्ण जंगलच जंगल दिसतंय. काय भारी नजारा आहे, एक नंबर. बघू शकता तुम्ही कसं जंगल आहे. प्युअर जंगल आहे, प्युअर असली माल. बारवी डॅम दाखवतो बघा. एक घनदाट जंगल आहे, जंगलामधून मंदिर दिसतो आपल्याला. कोणतं मंदिर आहे का माहीत नाही बघा. आहे का ना मंदिर मस्त घनदाट जंगलामध्ये. बघू शकता मंदिर किती मस्त आहे. आणि वातावरण पण एकदम छान झालं आहे एकदम. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझं गाव दाखवतो. तुम्हाला माझं मी गाव दाखवतो कुठे. कुठे आपलं गाव कुठे आहे? इथंच आहे ना आपलं घर. आवाज सुटे बरोबर. हा हे बघा भेटलं आपलं गाव भेटलं. बघू शकता
गोडाऊन आहे गॅसचं आणि हे गाव आहे आपलं. कसं आहे आपलं गाव तरी मला मुलगा डोंगराला काढला फोटो गावाचा. मुलगा डोंगराने व्हिडिओ करतात गावाची मंडळी. आम्हाला भरपूर आहे कॅमेरा होल्ड होत नाही. गाव कुठली आणि हे पायथ्याला कानूर गाव आहे. ही कोणती नदी आहे का डॅम आहे काय माहीत नाही. का तलाव आहे ते पण जंगलामध्ये दिसतंय आपल्याला बघा. हे मला वाटतं इंगाव साईडला कुठं दिसतंय. कदाचित काय समजून पण येत नाही ते. नदी पण असू शकते. पाऊस आला. मंदिराच्या मागून आपण आता व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न करतो मंडळी. पाहू शकता मंदिराच्या मागून कसा मंदिराचा व्ह्यू दिसतो. एकदम छान दिसतोय. आणि आपण आता व्हिडिओचा शेवट इथंच करण्याचा प्रयत्न करतो. आता काय जाता आता परत आपण खाली उतरायचे. आपल्याला भरपूर काय व्हिडिओ करणार नाही मी काही खाली उतरताना. पण आजची व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल आयकॉन तर दाबायलाच पाहिजे. तर अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.